दिशा सालियान मृत्यू प्रकरणात नवा अँगल। मालवणी पोलिसांच्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये आत्महत्याच केल्याचं नमूद। वडिलांच्या एका अफेअरमुळे दिशा त्यांना पैसे देऊन थकली होती, त्यामुळे तणावातून आत्महत्या केल्याचा मालवणी पोलिसांचा निष्कर्ष। कोरोनाची साथ असल्याने दिशा सालियानच्या पोस्टमॉर्टमला उशीर। अनेक रुग्णालयांमध्ये पोस्टमॉर्टम केलं जात नव्हतं। 11 जूनला स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर पोस्टमॉर्टम करण्यात आलं। सूत्रांची माहिती। दिशा सालियानचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट कुणी बदलला का? पेडणेकर सालियान कुटुंबियांकडे का जात होत्या? रामदास कदम यांचा सवाल। तर आदित्य ठाकरेंचीही नार्को टेस्ट व्हावी, रामदास कदमांची मागणी। संतोष देशमुखांना मारहाण करताना चित्रीकरण केलेला मोबाईल अहवाल समोर। पोलीस उपअधीक्षक अनिल गुजरांनी केली आरोपींच्या मोबाईलची तपासणी। 2 ओप्पो तर 1 सॅमसंग कंपनीच्या मोबाईलचा तपासणी अहवाल। संतोष देशमुखला लाकडी काठी, प्लास्टिकचा पाईप, क्लच वायर, गॅस पाईप अशा हत्यारांनी मारहाण केली। सुदर्शन गुन्हेच्या जबाबात देशमुखांच्या हत्येची 2 तासांची क्रूर कथा समोर। संतोष देशमुख निपचित पडले असताना प्रतीक घुलेनं पळत येत छातीवर उडी मारली। देशमुखांच्या तोंडावर त्यानं लघवीही केली। सुदर्शन गुन्हेच्या जबाबात देशमुख हत्येचा धक्कादायक प्रकार समोर। प्रशांत कोरटकरची पोलीस कोठडी आज संपणार। कोरटकरला आज कोल्हापूर सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार। पोलिसांनी कोरटकरला अज्ञात स्थळी ठेवल्याची माहिती। विधिमंडळाच्या विविध समित्या जाहीर। भुजबळ मुंडेंना स्थान नाही। राष्ट्रवादीच्या वतीनं वेगवेगळ्या आमदारांना समितीत स्थान। छगन भुजबळ आणि मुंडेंची एकाही समितीत नेमणूक नाही। सुषमा अंधारे कुणाल कामरा विरोधातील हक्कभंग विधान परिषदेनं समितीकडे पाठवला। विधान परिषद सभापती राम शिंदे यांची माहिती। अमित शहांच्या दौऱ्याआधी आज रायगडावर भाजप आणि शिवसेनेचे मंत्री करणार पाहणी। भरत गोगावले, आशिष शेलार आणि चंद्रकांत पाटील पाहणी करणार असल्याची माहिती। विधानसभा निवडणुकीत मवियाचा पराभव मात्र एका पराभवानं खचणार नाही। दिल्लीतील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवारांचं वक्तव्य, तर कार्यकर्त्यांना नव्या उमेदीनं लढण्याचा संदेश। अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर। अजित पवार विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार। अजित पवारांच्या हस्ते माळेगाव कारखाना इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होणार। नाशिकमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज त्र्यंबकेश्वर आखाडा परिषदेची बैठक। मंत्री गिरीश महाजन बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता। पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 मार्च रोजी नागपूर दौऱ्यावर। पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त। सुरक्षेसाठी नागपुरात 4000 पेक्षा जास्त पोलीस तैनात असणार। नागपूर हिंसाचार प्रकरणात तिसरी मोठी अटक। फैजान खातीबला हिंसाचाराच्या 10 दिवसांनंतर अटक, तर आणखी 1 जण अटकेत। हिंसाचाराचे सीसीटीव्ही फुटेज माध्यमातून पोलिसांकडून अटक।